नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा न्यायालयामधील शिपाई हमाल, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक या पदांची मेघा भरतीची जाहिरात 2023मध्ये आलेली होती. तर याची मित्रांनो तुमची स्वच्छता चापल्य चाचणी आणि मुलाखत कशा पद्धतीने होते त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, शिपाई हमाल पदासाठी 1266 जागा ह्या निवड यादीसाठी होत्या आणि 318 जागा प्रत्यक्ष यादीसाठी. त्यानंतर कनिष्ठ लिपिकसाठी 2795 जागा, सर्वात जास्त जागा निवड यादीमध्ये आहेत आणि 700 जागा मित्रांनो प्रत्यक्ष यादीसाठी आहेत. तर आपण शिपाई हमाल पदाची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, शिपाई हमाल पदासाठी तुम्हाला वेतन 15,000 ते 47,600 इतका दिला जातो. या पदासाठी मित्रांनो आपण जर सॅलरी काढला अंदाजी 7व्या वेतन आयोगानुसार, तर याच्यामध्ये मित्रांनो बेसिक पेमेंट 15,000 हा स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला मी सांगतोय पहिल्या महिन्याचा, ज्यामध्ये DA, HRA, TA, त्यानंतर मित्रांनो तुमचा ग्रॉस पे, ऑदर अलाउन्सेस याच्यामध्ये असतात. ग्रॉस पे तुमचा जवळपास 27,000पर्यंत जातो आणि याचे डिडक्शन होऊन मित्रांनो जवळपास 24,500 ते 25,000पर्यंत फर्स्ट मंथपासूनच तुम्हाला सॅलरी भेटते. तर खूप चांगली पोस्ट आहे मित्रांनो. डायरेक्टली या ठिकाणी जिल्हा न्यायालयामध्ये ही पोस्ट आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे अंडर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जॉब असणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला सर्व सुट्ट्या, शासकीय सुट्ट्या वगैरे या ठिकाणी असतात. तुमचं प्रमोशन देखील मित्रांनो याच्यामध्ये होतं. तर सध्या तुम्हाला काय कामं करावं लागतात, तर मल्टीटास्किंग कामं मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असतात. काही ठिकाणी शिपाई पद आहे, तर काही ठिकाणी मित्रांनो हमाल पद देखील या ठिकाणी भरलं जात आहे. तर आता आपण बघूयात याची महत्त्वाची चाचणी. तुमची आता परीक्षा झालेली लेखी परीक्षा, त्याच्यानंतर जी चाचणी होणार आहे ती म्हणजे स्वच्छता आणि चापल्य चाचणी. स्वच्छता चाचणीसाठी मित्रांनो 5 मार्क्स तुम्हाला आहेत आणि चापल्य म्हणजेच क्रियाशीलता चाचणीसाठी 5 मार्क्स आहेत. ह्या दोन्ही चाचणी मित्रांनो एकाच दिवशी तुमच्या या ठिकाणी होतात. न्यायालयामधील सर्व अधिकारी चाचणी करताना तुमचे निरीक्षण करत असतात मित्रांनो. तर याची स्पर्धा कशी होते, तर स्वच्छता आणि चापल्य चाचणीसाठी मित्रांनो तुम्हाला एकाच साथ इतके उमेदवार बोलवले जातील. समजा मित्रांनो पुणेमध्ये 86 जागा आहेत, तर 86 जागांसाठी मित्रांनो म्हणजे एका जागेसाठी त्यामधल्या 7 विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. तेवढ्या विद्यार्थ्यांना पात्र ठरवलं जाईल. मग 7व्या विद्यार्थ्याला किती मार्क्सवरती बोलवायचं त्या विद्यार्थ्याला, त्या ठिकाणी मित्रांनो असणाऱ्या जागा आणि मित्रांनो त्यानुसार ते काय करतील, त्या जिल्हा न्यायालयानुसार ठरवलं जाणार आहे किती मार्क्सवरती बोलवायचं ते. तर त्यानुसार मित्रांनो तुमची लिस्ट लागेल की कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुढच्या चाचणीसाठी यायचं आहे. ती लिस्ट लागली की तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. तर एकाच साथ एवढे विद्यार्थी बोलवले जातील आणि त्याच्यानंतर मित्रांनो स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये तुमचे जे गुण आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. त्या गुणाच्या आधारितच तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र ठरवलं जाणार आहे. मग तुम्हाला मुलाखतीला घ्यायचं की नाही, ते स्वच्छता कशी करताय, चापल्य चाचणी कशी होणार आहे, त्याच्यावरनं तुम्हाला ठरवलं जाईल. एकाच 3 एवढे विद्यार्थी मग मुलाखतीसाठी बोलवले जातील. म्हणजे एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल. बघा कॉम्पिटिशन खूप हाय या ठिकाणी आहे. तुम्ही जरी म्हणाल की शिपाईचं पद आहे मित्रांनो, तरी पण खूप अर्ज या ठिकाणी आलेले आहेत. कॉम्पिटिशन खूप हाय आहे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं होतं की लेखी परीक्षा तुमची खूप महत्त्वाची आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त जेवढे मार्क्स घेता येतील तेवढे तुम्हाला घेणं गरजेचं होतं. तर बघा आता मित्रांनो, मग तुमची आता पुढं चाचणी वगैरे कशी होईल. तुमच्या या ठिकाणी एका 7 विद्यार्थी बोलवले जातील. तर मग नेमकं स्वच्छता आणि चापल्य चाचणी कशी होईल, कारण की मित्रांनो तुम्ही म्हणाल की स्वच्छता आणि चापल्य चाचणी म्हणजे काय, अशीच असेल. परंतु लक्षात ठेवा, हे 10 मार्क्स जे आहेत तुमचे का महत्त्वाचे लक्षात राहू द्या. जर तुम्हाला लेखीमध्ये कमी मार्क्स पडलेले असतील आणि लेखीनंतर तुम्हाला जर चान्स भेटला असेल इकडे यायचा, तर हे 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि याच मार्क्सवरती तुमचं मुलाखत देखील ठरणार आहे. मुलाखतीला तुम्हाला बोलवायचं की नाही याच मार्क्सवरती 10 मार्क्सवरती ठरवलं जाईल. इथं लिहिलं आहे, जे उमेदवार स्वच्छता आणि चापल्य चाचणीमध्ये किमान गुण मिळवतील त्यांना मुलाखतीसाठी पात्र धरलं जाणार आहे. तर बघा कशी पद्धतीने होते चाचणी ही. तुमचा एक ग्रुप मित्रांनो तयार केला जातो, ज्यामध्ये एकूण उमेदवार असतात. मग त्या जिल्हा न्यायालयाच्या पदसंख्येवरनं मित्रांनो तो ग्रुप ठरेल. म्हणजे समजा पदसंख्या मित्रांनो कमी असेल तर कमी विद्यार्थ्यांचा असे एक गट पाडले जातील. कमी जर पदसंख्या जास्त असेल असे जास्त विद्यार्थ्यांचे गट पाडले जातील, जेणेकरून ही चाचणी लवकर कंप्लीट व्हावी म्हणून. तर त्यानुसार तुमच्या जिल्हा न्यायालयानुसार मित्रांनो तो एक गट पाडून त्या जिल्हा न्यायालयामध्ये किती जागा आहेत त्यानुसार गट पाडले जातात. उदाहरणार्थ मित्रांनो 7 जणांचा एक ग्रुप केला जाऊ शकतो. मागील वेळेस पाहिलं तर 20 जणांचा एक ग्रुप होता काही जिल्हा न्यायालयाच्या ठिकाणी. तर असे ग्रुप पाडले जातात आणि त्या सर्व ग्रुपला एक काम दिलं जातं. तर मग ही चाचणी नेमकी कुठे होते, तर तुमच्या जिल्हा न्यायालयामध्येच ही चाचणी होते. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा न्यायालयाच्या आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो ही चाचणी केली जाते. तर चाचणी नेमकी कशी होते, तर याच्यामध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देतोय. बघा आता एक लक्षात राहू द्या, एक तर तुम्हाला स्वच्छता असते. मग स्वच्छता मित्रांनो कुठली कुठली असू शकते, ऑफिसची असू शकते, इमारत परिसर असू शकतो. याच्यामध्ये शौचालय वगैरे साफ करायला तुम्हाला लावत नाहीत, लक्षात राहू द्या.
तर इमारत परिसर असेल, स्वच्छता ऑफिसची स्वच्छता असेल किंवा एखाद्या हॉलची स्वच्छता असेल किंवा इमारत परिसरामधील कचरा वगैरे गोळा करणं असेल किंवा तो कचरा एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मग टाकणं असेल, ऑफिसमधलं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे त्याच्याबद्दलही मित्रांनो काम सांगितलं जातं. मग प्रत्येकाला मित्रांनो सेमच काम येईल का, तर नाही. प्रत्येकाला वेगवेगळी कामं येतील. कोणाला स्वच्छता करायला लावतील, कोणाला ऑफिसमधलं काम सांगतील, कोणाला मित्रांनो परिसरामधलं काम सांगतील. असे वेगवेगळे गट पाडून त्या गटांना वेगवेगळे कामं असणार आहेत. तर मग तुमचे स्वच्छता चाचणी पहिल्यांदा होईल आणि त्यानंतर स्वच्छता चाचणीसोबतच मग तुमची क्रियाशीलता चाचणी देखील लगेच त्याच ठिकाणी घेतली जाते. तर बघा कशा पद्धतीने असेल स्वच्छता चाचणी. सर्व साहित्य तुम्हाला या ठिकाणी एका जागी ठेवलेलं असतं मित्रांनो. मग त्या साहित्यामध्ये तुमचा जो गट आहे तुम्हाला सांगितलं जातं की यापैकी प्रत्येकजण साहित्य घ्या. त्यामध्ये मग साफसफाईचे साहित्य असू शकतं किंवा इतर वस्तू असू शकतात. जसं मित्रांनो मग तुम्हाला परिसर स्वच्छता करायला लावलेली आहे तर त्याच्यामध्ये मग झाडू वगैरे असतील, कचरा गोळा करण्यासाठी तुम्हाला डस्टबिन वगैरे दिलेले असेल किंवा ग्लोव्ज वगैरे दिलेले असतील, साफसफाईसाठी सांगितलेलं असेल तर पोचा वगैरे दिलेला असेल किंवा काही मित्रांनो या ठिकाणी पाण्याची बकेट वगैरे दिलेले असतील. असे साहित्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं. मग ते घेऊन मित्रांनो कोणाला ऑफिस, कोणाला इमारत परिसरमध्ये पाठवलं जाईल, कोणाला हॉलमध्ये पाठवलं जाईल किंवा मित्रांनो कोणाला एक जे रूम असतील किंवा जे पण मित्रांनो जे तिथले जजेस वगैरे असतील त्यांचं बसायचं वगैरे ठिकाण असेल, जेवणाची वगैरे ठिकाण असतील त्या ठिकाणी पाठवलं जाईल. अशी विविध ठिकाणी जे आहेत मित्रांनो ठिकाणी परिसरामध्ये तुम्हाला पाठवलं जाईल, प्रत्येक गटाला वेगवेगळ्या ठिकाणी. त्यानंतर मग मित्रांनो तुमची क्रियाशीलता चाचणी वगैरे सुरू होते, ज्यामध्ये मित्रांनो तेथील जे मुख्य जजेस आहेत किंवा मित्रांनो तेथील जे मुख्य अधिकारी आहेत ते स्वतः निरीक्षण करतात. आणि मित्रांनो ही जी चाचणी असते ज्यावेळेस न्यायालय चालू असतं मित्रांनो, न्यायालयाला सुट्टीच्या दिवशी देखील होऊ शकते किंवा न्यायालयाचं कामकाज चालू असताना देखील तुमचं या ठिकाणी डायरेक्टली हे प्रॅक्टिकल करून तुमच्याकडून घेतलं जातं. मग मित्रांनो तिथं आजूबाजूला लोक देखील असतात. त्याच्यामुळे मग मित्रांनो तुम्ही समजा तुम्हाला स्वच्छता करायला लावली तर तू लाजायचं वगैरे नाही मित्रांनो. तुम्हाला भलेही या ठिकाणी मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्ही 30 पैकी 25 मार्क्स घेतलेत, चांगला तुमचा अभ्यास आहे, तुम्ही एकदम हुशार आहात आणि कशी स्वच्छता करू वगैरे असं तुम्ही विचार करत असाल तर मग तुम्हाला ही पद भेटू शकत नाही. तुम्ही तिथे त्या ठिकाणी लाजायचं नाही. आपल्याला जॉब पाहिजे त्या दृष्टीने मित्रांनो तुम्हाला तिथं सर्व काम करायचं आहे. लाजत काम करायचं नाही किंवा मित्रांनो टंगळमंगळ न करता म्हणजेच कसं तरी केलं आहे आणि पटकन फास्ट करण्याच्या नादामध्ये तुम्ही सर्व काम जे आहे मित्रांनो ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने न करता डायरेक्टली फक्त वरून काम केलं तर तसं मित्रांनो चालत नाही. तिथं खूप स्ट्रिक्टपणे मित्रांनो या ठिकाणी निरीक्षण जे आहे ते केलं जातं. तुमचं निरीक्षण करण्यासाठी जरी भला तुमचा ग्रुप 7 जणांचा आहे, 10 जणांचा आहे, तरी पण मित्रांनो तेवढे अधिकारी तिथं असतात निरीक्षण करण्यासाठी. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने आहे. तुम्हाला एक उदाहरण मी देऊन सांगतो या ठिकाणी जेणेकरून तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्हाला एका रूमची स्वच्छता करायला लावलेली आहे, ठीक आहे, रूमची किंवा हॉलची गृहीत धरा एका ग्रुपला. आणि एका ग्रुपला मित्रांनो या ठिकाणी परिसरामधले जे अंगण आहे किंवा मित्रांनो या ठिकाणी गार्डन आहे त्याच्यातील कचरा काढायला सांगितला आहे किंवा तिथील रोड जो आहे तो साफ करायला सांगितलेला आहे, ठीक आहे. आता पहिलं उदाहरण बघूयात आपण. समजायला एखाद्या कोणाला ऑफिस साफ करायला लावलं आहे किंवा रूम साफ करायला लावलेली आहे किंवा हॉल साफ करायला लावला आहे. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही कशा पद्धतीने काम कराल, तुम्हाला काय करायचे तिथं क्रमाने काम करायचं आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. तुमचं हेच निरीक्षण केलं जातं. चपळता त्याचबरोबर तुमची हुशारी, तिथं स्वच्छता करता येते तुम्हाला तिथं पाहिलंच जाईल, परंतु तुमची चपळता कशी आहे ती पाहिलं जाईल. मग क्रमाने काम करायचं पाहिलं जाईल. तुमचं क्रमाने काम तुम्हाला करायचं. जसं की मित्रांनो तुम्हाला स्वच्छता करायला लावली, एखाद्या ऑफिसची स्वच्छता करायला लावली तर पहिल्यांदा तुम्ही काय कराल, साहित्य घेऊन त्या ठिकाणी जाल. ही पहिला क्रम झाला. दुसरा क्रम त्या ठिकाणी मित्रांनो समजा हॉल आहे किंवा रूम आहे, तिथं खुर्च्या ज्या आहेत मित्रांनो अस्तव्यस्त पडलेले, ठीक आहे, त्या बघायच्या. तुम्हाला सर्वात अगोदर मग काय करायचं, तुम्ही डायरेक्टली गेलात त्या रूममध्ये आणि तुम्हाला स्वच्छता करायला लावली, तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी पोचा माराल. जर फरचीवरती खुर्ची वगैरे लावल्याने पोचा मारला आणि तुमचे ते आजूबाजूच्या खिडक्या साफ करायच्या राहिल्यात, वरती छताच्या जाळ्या ज्या आहेत त्या काढायच्या राहिल्यात, तुम्ही ते नंतर कराल तर मग हे चुकीचं होईल. तर मग सर्वात अगोदर तुम्ही काय कराल, जसं की वरच्या जाळ्या काढाल, खिडक्या वगैरे साफ कराल व्यवस्थित. त्यानंतर आजूबाजूचं जेवढे पण खुर्च्या वगैरे आहेत ते व्यवस्थित लावाल, एका बाजूला घ्याल. त्याच्यानंतर मग खालची फरची वगैरे साफ करून परत खुर्च्या वगैरे व्यवस्थित लावाल. तर अशा क्रम पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे. भलाही तिथं थोडासा वेळ लागेल, परंतु व्यवस्थित काम होतंय की नाही ते त्या ठिकाणी पाहिलं जाईल. आणि दुसरं मित्रांनो या ठिकाणी समजा तुम्हाला एखाद्या परिसरामध्ये स्वच्छता करायला लावली, एक परिसर आहे किंवा गार्डन आहे, त्या ठिकाणी कचरा पडलेला आहे, ते जाणून बुजून कचरा देखील त्या ठिकाणी टाकू शकतात मित्रांनो. तुम्ही कसं उचलताय वगैरे काय करताय ते पाहण्यासाठी. त्या ठिकाणी आता समजा न्यायालय चालू असेल तर बरीचशी गर्दी वगैरे देखील असू शकते. कचरा गोळा करायला लावलेला तुम्हाला, म्हणजे मैदान साफ करायला लावलेलं आहे किंवा तेथील या ठिकाणी मित्रांनो गार्डन जे आहे ते साफ करायला लावलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला जे साहित्य दिलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला झाडू दिलेला असेल, ग्लोव्ज दिलेले असतील हातात घालायला किंवा मित्रांनो एखादी
बकेट वगैरे दिलेली असेल तर तुम्ही कचरा गोळा करून मित्रांनो त्याच ठिकाणी ठेवायचं नाही आहे, ते देखील तुमचं पाहिलं जाईल. किंवा जाणून बुजून मित्रांनो त्या ठिकाणी डस्टबिन देखील ते ठेवणार नाहीत. लक्षात राहू द्या, डस्टबिन एखाद्या लांब ठिकाणी ठेवतील, मग तुम्हाला ती डस्टबिन जी आहे त्याच ठिकाणी जाऊन कचरा टाकायचा आहे, इतरत्र कचरा तिथं ठेवायचा नाही. परत मित्रांनो तो आहे तो कचरा वाऱ्याने वगैरे इकडे तिकडे जाऊ शकतो. मग ते तुम्ही करता का, काम तुम्हाला जमतं का, ते त्या पद्धतीने पाहिलं जाईल. तुम्ही कचरा गोळा केला आणि तिथेच ठेवला, झालं काम, असं नाही मित्रांनो. डस्टबिन तिथं नसेल, जाणून बुजून ते लांब ठेवतील, मग तुम्हाला ज्या ठिकाणी डस्टबिन आहे त्या ठिकाणी नेऊन कचरा व्यवस्थित टाकायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ऑफिसमध्ये एखाद्याला काम सांगितलं, जसं की तुमची चपळता चेक करण्यासाठी, तुम्ही किती चपळ आहात कामामध्ये, हुशार आहात का नाही ते पाहण्यासाठी देखील तुम्हाला एखादं काम असं सांगू शकतात, ते फाईल आणण्यासाठी एखादं काम सांगू शकतात. जर फाईल आणायचं मला सांगितली मित्रांनो, ठीक आहे, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, साहेबांच्या पुढं आहात, फाईल आणायला सांगितली, ते फक्त तुम्हाला सांगतील की हा केस नंबर आहे फाईलवरती लिहिलेला, तो केस नंबरची फाईल दुसऱ्या रूममधनं घेऊन या. तर त्या ठिकाणी आता दुसऱ्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्ही नवीन असाल, तुम्हाला घाबरायचं नाही. भरपूर साऱ्या फाईल्स असतील तिथं, अस्तव्यस्त पडलेले असतील, किंवा सर्वच फाईल काय असतील मित्रांनो सेम रंगाचे असतील, किंवा सर्वच फाईल बऱ्याचशा काय असतात सेमच दिसतात, अस्तव्यस्त पडलेले असतील. तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे केस नंबर शोधायचा आहे. फाईल देताना देखील व्यवस्थित द्यायची आहे. आणि तुम्ही फाईल ज्यावेळेस घ्यायला जाल त्यावेळेस दरवाजा वगैरे पहिला बंद असेल तर तुम्हाला परत जाताना देखील बंद करायचा आहे. येताना देखील मित्रांनो दरवाजा वगैरे व्यवस्थित तुम्हाला बंद करायचा आहे. जर तशा पद्धतीने असेल, त्या ठिकाणची परिस्थिती पाहून तुम्हाला त्या ठिकाणी डिसिजन घ्यायचे आहेत, वेगवेगळ्या डिसिजन जे आहेत त्या ठिकाणी घ्यायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे, जास्त काय याच्यामध्ये मित्रांनो अवघड नाही, फक्त तुमचं त्या ठिकाणी प्रेझेंट ऑफ माइंड देखील तुमचं असणं गरजेचं आहे काम करताना, जेणेकरून मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुमचे मार्क्स जाता कामा नाही आहेत. तर एकंदरीत मित्रांनो स्वच्छता तुम्हाला करता येते का, तर त्याचबरोबर तुम्ही स्वच्छता कशा पद्धतीने करताय, व्यवस्थित क्रम पद्धतीने करताय का, की तुम्हाला काही जमत नाही, त्याच्यामधलं माहीतच नाही काय, ते सर्व तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी क्रियाशीलता चाचणी म्हणजे चापल्य चाचणी आणि स्वच्छता चाचणीमध्ये चेक केलं जातं. त्यावरनं तुम्हाला हे 10 मार्क्स मित्रांनो भेटणार आहेत. तर हे 10 मार्क्स तुम्ही म्हणाल की असेच भेटून जातील, आम्ही तर रोज घरी स्वच्छता करतो, परंतु लक्षात घ्या कॉम्पिटिशन स्पर्धा मित्रांनो खूप आहे. एकाच 7 विद्यार्थी बोलवायचे आहेत, म्हणजे तुम्ही लक्षात राहू द्या, एका जागेसाठी 7 विद्यार्थी बोलवणार, 7 विद्यार्थ्यांमधून एक विद्यार्थी त्यांना फक्त काय करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामुळे स्पर्धा लक्षात घ्या, एक असा विद्यार्थी त्यांना सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो 7 विद्यार्थ्यांमधनं, ज्या ठिकाणी मित्रांनो तो व्यवस्थित स्वच्छता करेल, साफल्यमध्ये चांगला असेल, हुशार असेल, असाच विद्यार्थी त्यांना सिलेक्ट करायचा. त्यासाठी लक्षात राहू द्या तिथं अधिकारी देखील असणार आहेत, त्याच लेवलचे जे सिलेक्ट करणारे असणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला प्रेझेंट ऑफ माइंड ठेवून व्यवस्थित काम जे आहे ते करायचे, ते काम सांगतील त्या पद्धतीने परिस्थितीनुसार. ठीक आहे, त्याच्यानंतर मग तुम्हाला मित्रांनो 10 गुण जे भेटतील त्याच्यामध्ये कमीत कमी गुण भेटल्यानंतर एकाच 3 एवढे विद्यार्थी पुढे बोलवले जातील. 7 विद्यार्थ्यांपैकी मित्रांनो अजून ते 3 विद्यार्थी जे आहेत मुलाखतीसाठी वेगळे घेतील. तर एकाच 3 विद्यार्थी जे आहेत ते पुढं बोलवले जातील. मुलाखत मग कशा पद्धतीने होईल मित्रांनो, ज्या ठिकाणी तुमचा जे त्या ठिकाणचे जजेस असतात किंवा अधिकारी असतात त्यांचा एक पॅनल असतो मित्रांनो, 3 ते 4 जण इंटरव्ह्यू घेतात, 3 ते 4 जण असतात, लक्षात राहू द्या, किंवा 2 ते 3 जण देखील असू शकतात. त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये मित्रांनो सिंपल तुम्हाला साधेपणाने या ठिकाणी जायचं आहे, व्यवस्थित केस वगैरे कापून वगैरे, त्याचबरोबर जो फॉर्मल ड्रेस वगैरे आहे तो व्यवस्थित घालून जायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मुलाखतीमध्ये अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण की एकदम सोपे प्रश्न असतात तिथं, जास्त हाय लेवलचे प्रश्न नसतात. तुमचे शिक्षण अनुभव वगैरे काय तुम्ही जर दिलेला असेल अर्ज फॉर्म भरताना त्यामध्ये, त्याचबरोबर घरची माहिती वगैरे त्याबद्दल विचारू शकता, तुमची आवड निवड काय आहे त्याच्याबद्दल, त्याचबरोबर काय काम करता सध्या वगैरे त्याबद्दल विचारलं जाऊ शकतं, सध्या काय करता. त्याचबरोबर मित्रांनो तुमची कामाची आवड आहे का, तुम्ही हे काम करू शकता का, ते देखील पाहिलं जाईल मुलाखतीमध्ये. तर याच्याबद्दल मुलाखतीबद्दल अजून मित्रांनो काही डिटेलमध्ये माहिती भेटली तर तुमच्यापर्यंत नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल. या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील अपडेटसाठी, जे की मित्रांनो महत्त्वाचं असणार आहे. फायनल ॲन्सर कीबद्दल, फायनल ॲन्सर की जशी मित्रांनो प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला दिली जाईल. या आठवड्यामध्ये येण्याचे चान्सेस मित्रांनो आहेत. फायनल ॲन्सर की जशी प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनललाही अपडेट दिलं जाईल. धन्यवाद.